ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 जरी कंपन्या असल्या तरी सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये आपण पैसे गुंतवल्यास त्यातून नफा होतो असं नाही. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात. तर मित्रांनो, काही अयोग्य कंपन्यात जर आपण पैसे गुंतवले तर आपलं म्हणजे आपण जी रक्कम गुंतवल्या त्यातून नफा होण्यापेक्षा तोटा होण्याचा संभव अधिक असतो. परंतु त्यासाठी 5,500 कंपन्या जरी असल्या तरी त्या कंपन्यांचा म्हणजे त्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असे ठरवण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो. परंतु सर्वच बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, मी मागं म्हणजे 4-5 दिवसापूर्वी अशोक लेलंड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते, तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. तर त्यानुसार एका बंधूंनी IRB इन्फ्रा ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण IRB इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व ह्या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे IRB इन्फ्रा आणि IRB इन्फ्रा ही कंपनी ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, IRB इन्फ्रा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अदानी पोर्ट्स, GMR एअरपोर्ट्स, रायटम कॅपिटल इन्फ्रा, हायवे इन्फ्रा, KR रेल इंजिन. मित्रांनो, IRB इन्फ्रा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीचा व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला हवे असेल तर आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत म्हणजेच आजची किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 17 सप्टेंबर 2025 आणि आज IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स 44 रुपये 3 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो असतो. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा 52 वीक हाय किंमत आहे 65 रुपये 50 पैसे व 52 वीक लो किंमत आहे 40 रुपये 96 पैसे. मित्रांनो, IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 28 रुपये 75 पैशाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास
IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा शेअर्स मागील 5 वर्षात कमीत कमी ₹9.74 मिळत होता. मित्रांनो, IRB इन्फ्रा ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा शेअर्स मागील 10 वर्षात कमीत कमी ₹5 ह्या किमतीत मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सचे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर IRB इन्फ्रा ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे ₹26,589 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा मागील 5 वर्षाचा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा ह्या कंपनीला 2025 साली 6,617 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 920 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 827 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 587 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 282 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा IRB इन्फ्रा या कंपनीत 43.61% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा IRB इन्फ्रा या कंपनीत 30.42% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा IRB इन्फ्रा या कंपनीत 10.22% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण IRB इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, IRB इन्फ्रा ह्या कंपनीला 2021 साली 282 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 6,617 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे प्रचंड नेट प्रॉफिट वाढलेला आहे. त्यामुळेच IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी ₹28.75 मिळत होता, 5 वर्षापूर्वी ₹9.74 मिळत होता, 10 वर्षापूर्वी फक्त ₹5 मिळत होता, तोच IRB इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला ₹44.03 मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर IRB इन्फ्रा ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी ₹28.75 म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एक शेअर जर धरला तर 2 वर्षापूर्वी त्याच्यात ₹28.75 गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी ₹9.74 गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी ₹5 गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला ₹44 झालेले आहेत. म्हणजेच बघा, थोडक्यात काय, तर IRB इन्फ्रा या कंपनीत 10 वर्षापूर्वी ₹5 गुंतवलेत, त्याचे आत्ता ₹44.03 म्हणजेच ₹5चे ₹44 झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या FD ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, ₹5चे ₹44 म्हणजेच जवळजवळ
900% रिटर्न्स ह्या शेअरने 10 वर्षात दिलेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की IRB इन्फ्रा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि प्रमोटर होल्डिंग आहे 30.42%. तर मित्रांनो बघा, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ज्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते, परंतु या कंपनीत ती 30.42% आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, IRB इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जे आत्ता कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ क्रमशः जे बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. म्हणजे ते जे क्रमशः आपण व्हिडिओ चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या जवळच्या बंधू भगिनींना मित्रमैत्रिणींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. आपले सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.